उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे, तर शिंदेंची गाडी बॉम्बने देखील उडवण्याची धमकी देण्यात आली आहे। जवळपास 7 ते 8 पोलीस ठाण्यामध्ये धमकीचा ईमेल पाठवण्यात आलाय, तर पोलिसांकडून ईमेल संदर्भात तपास सुरू आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। एकनाथ शिंदेंची गाडी बॉम्बने उडवण्याची धमकी एका अज्ञात व्यक्तीकडून गोरेगाव पोलिसांना ईमेलद्वारे पाठवण्यात आली। मुंबईतील जवळपास 7 ते 8 पोलीस ठाण्यामध्ये धमकीचा हा ईमेल आलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना कुणी धमकी दिली हे लवकरच समजेल असं खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले। तर आमदारांची सुरक्षा काढल्यानंतर हा कांगावा सुरू असल्याची टीका विनायक राऊतांनी केली आहे। मुझे लगता है उसको होम मिनिस्टर के माध्यम से उसके ऊपर इंक्वायरी चल रही है। जल्द से जल्द ही पता चलेगा कि कौन इसके पीछे सरकार। मुझे लगता है उसको होम मिनिस्टर के माध्यम से उसके ऊपर इंक्वायरी चल रही है। जल्द से जल्द ही पता चलेगा कि कौन इसके पीछे सरकार। पण ही पत्र कशासाठी चालू आहेत? कारण आत्ताच बातमी वाचली मी की शिंदे गटाच्या आमदारांचं खासदारांची वाय दर्जा कारण नसताना जी दिली होती ती कमी केल्यामुळे चाललेला हा कांगावा आहे। दरम्यान शिंदे लोकप्रिय नेते आहेत, मुख्यमंत्री या संदर्भात दखल घेतील असं दरेकरांनी म्हटलंय। तर जीवे मारण्याच्या धमकीचे मेल आले असतील तर पोलिसांनी योग्य कारवाई करणं गरजेचं आहे असं सतेज पाटील म्हणाले। नाही, मला वाटतं या संदर्भात राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री निश्चितच योग्य ती दखल घेतील। शिंदे या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, माजी मुख्यमंत्री आहेत, अनेक राज्याचे लोकप्रिय असे नेते आहेत आणि त्यांच्यामुळे त्यांच्या जीविताचं रक्षण करणं ही त्या ठिकाणी सरकारची जबाबदारी आहे। मेल आले असतील तर त्वरित पोलिसांनी त्याच्यावर योग्य ती कारवाई त्या ठिकाणी करणं अभिप्रेत आहे। हे कुणी पाठवलेत, काय पाठवले, किंवा राज्यातले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पद हे संवेदनशील आहे। दरम्यान मला अशा अनेक धमक्या आल्यात, त्याचा विचार कधी मी करत नाही, माझं काम करत असतो अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिली आहे। मला लॉ अँड ऑर्डरचे जे जॉईंट कमिशनर आहेत त्यांनी फोन केला, पोलीस आयुक्तांनी फोन केला, असं आहे की असं तर ठीक आहे। असे अनेक वेळा मला धमक्या येऊन गेलेल्या आहेत, पण काय त्या धमक्यांचा काय मी कधी विचार केलाही नाही। मी माझं काम करत राहिलो आणि आता एक